तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, टोटल 5 किलोमीटरचा हा खडतर प्रवास 2.5 तासात कव्हर करून अखेरकार पोहोचलेलो आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसूबाई. तर पब्लिक, 5 किलोमीटरचा हा खडतर प्रवास करत आपल्यासारखे बरेच ट्रेकर्स तिथं आलते. मग काय नाही, ते फक्त आलते म्हणजे हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. व्ह्यू तर असला होता सांगूच नका, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. त्यानंतर मस्तपैकी सूर्योदय वगैरे एन्जॉय केला. तेवढ्यात आपल्या डॉगेश बायला लागलेली झोप, कारण तो पण आलता आपल्या सोबत ट्रेकिंग करत वर. त्यामुळे आपल्या डॉगेश बायला लागलेली झोप, तो गेला झोपी. त्यानंतर आपण आपल्या कळसूबाईच्या शिखराचे वगैरे व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. तर मंडळी, व्हिडिओ घेत असताना व्ह्यू असला खतरनाक येत होता ना, आम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मग काय नाही, व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात केली. कळसूबाच्या शिखरावरनं ढगांची चादर सर्वत्र पसरलेली होती. त्यामुळे असं वाटत होतं की आपण थोड्या वेळ स्वर्गातच आलो की काय. तेवढ्यात दीपक म्हणला आपल्याला एक रील शूट करायची. मग काय नाही, सगळा कॅमेरा वगैरे प्रॉपर सेटअप करून घेतला. दीपकची मस्तपैकी रील वगैरे शूट केली. त्यानंतर आम्ही तिथंच थोडा वेळ फिरलो, मस्तपैकी फोटोशूट वगैरे केला. तेवढ्यात आम्हाला तिथल्या लोकल माणसांकडून असं समजलं की तिथं मंदिराजवळ जी ठेवलेली साखळी आहे ती जर तुम्ही दरीत टाकली आणि जर वर खेचली तरच तुमची देवावर पूर्ण मनापासून श्रद्धा आहे, असं तेथील लोकांची मान्यता होती. मग आपला ब्लॉगर काय काय बसतोय, टाकली की साखळी दरीत आणि खेचली ताकद लावून. मग काय नाही, साखळी पण आली वर. साखळीवर आल्यानंतर आपला संकेत म्हणला, भावा तुझ्या मनापासून देवावर श्रद्धा आहे म्हणला. आता चल म्हणला माघारी, आपल्याला उशीर झालाय म्हणला, अजून माघारी पण जायचं आहे. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा, कारण आपण येताना ट्रेकिंग करत रात्रीवर आलतो. त्यामुळे आपल्याला काय संपूर्ण व्ह्यू वगैरे दाखवता आला नाही. त्यामुळे जाताना ट्रेकिंग वगैरे मस्तपैकी शूट केला आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा. जय शिवराय.